कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला आजही आठवतोय तो दिवस ज्या दिवशी शिवाने मला तुझ्याबद्दल सांगितलं, तिचं तुझ्यावर प्रेम असल्याचं ते सांगितलं। माहितीये मला, आधीपासूनच तिचं माझ्यावर प्रेम होतं हेही मला माहितीये। हो, पण तुला एवढंच माहितीये, तुला यापुढचं काहीच माहिती नाही। यापुढे काय अजून? तुला मिळवण्यासाठी तिने काय काय केलंय हे तुला काहीच माहिती नाही। काय केलंय मी तेच विचारतोय, सांग मला काय केलंय? कसा विश्वास ठेवू ना मी यावर सगळ्यावर? हो, नको ठेवूस, म्हणूनच मला माहिती होतं मी सांगितलेलं काही तू नाही ऐकणार, तुला विश्वासच बसणार नाही, म्हणून मला जाऊ दे रे, मी नाही तुला। दिव्या थांब, आता तू विषय काढलायस, मला सगळं कळलं पाहिजे। मला सांग अशू, शिवाला तुझं प्रेम मिळालंय आणि मी तिच्यासाठी खूप खुश आहे। मी प्रेम केलंय तुझ्यावर अगदी मनापासून, पण मग एक दिवस शिवा म्हणाली की तिला तुझ्याशी लग्न करायचंय आणि जर तिचं लग्न तुझ्याशी झालं नाही तर ती आयुष्यात लग्नच करणार नाही। मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आशूचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तर म्हणाली की तू बाजूला झाली तर त्याला कसं माझ्या प्रेमात पडायचं हे मी माझं बघून घेईन। खरं तर आशू, चंदनची आणि माझी भेट शिवानीच घडवून आणली। म्हणजे मी जर बाजूला झाले तर तिचा मार्ग मोकळा। गप गप काहीतरी फालतू बडबड बास झालं दिव्या, तू स्वतःहून पळून गेलीस लग्नात। नाही आशू, मला पळवून लावण्यात आलं होतं, मला तिने इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं, जीव देण्याची धमकी दिली। मी काय करणार होते, मला ऐकावं लागलं तिचं। पण आता काय, आता सगळं उद्ध्वस्त झालंय। तू चंदन फ्रॉड निघाला, त्याच्याकडे काहीच नाही। मी तरी राहिले असते त्याच्यासोबत, पण त्यांनी आणि शिवाने मिळून मला फसवलंय। अरे, हे सगळं नाटक रचलंय त्यांनी मिळून। मग तूच सांग, मी कसं माफ करू त्याला? माझं खरं तर फक्त तुझ्यावर प्रेम होतं आशू, आणि तुझं माझ्यावर, आपल्याला शिवाने वेगळं केलं। तुला आठवतं लग्नात काही गुंड आले होते आणि शिवाने त्यांना पळून लावलं होतं? ऑफकोर्स आठवते। ही सगळी प्लॅनिंग तिची होती। ऐक ना, मी गेलो होतो पोलीस स्टेशन मध्ये, शिवानी तिथे येऊन सांगितलं की घरी सुद्धा तिने सांगितलं की आशू आणि दिव्याचं किती 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 भोळा आहेस आशू तू। तुला माहितीये, तुझ्या घरी यायच्या आधी तिने माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी लग्नातून पळून जावं। तू विचार कर, माझं तुझ्या घरी सगळ्यांची चांगलं होतं, तुझं इतकं प्रेम होतं माझ्यावर, इतकं सगळं करायचंस तू माझ्यासाठी, काय काय नाही केलंयस तू आशू। स्केच बनवायचास, कविता लिहायचास, इतके सारे गिफ्ट द्यायचास, मग मी हे सगळं का करेन? तू विचार कर ना, का पळून जाईन मी त्याग केला माझ्या बहिणीसाठी, कारण तिला तू हवा होतास आणि तिने हे सगळं घडवून आणलं। तिनेच मदत केली आहे मला पळून जायला। खरं तर मला पळवून लावलंय शिवाने, अजून कोण करणार सांग? बस माझं दिव्या, आता तू खूप जास्ती बोलतेस, मला हे सहन होत नाही। मी कसा विश्वास ठेवू, मी तुझ्यावर कसा विश्वास, तू मला सांग कसा विश्वास ठेवू? आशू, तू आलायस? नाही नाही नाही, तू 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 थांब, मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचंय। ही पट्टी डोळ्यावर आहे तोपर्यंत मी बोलून घेते, नाही तर तू असं समोर दिसलास ना मला की मला काही बोलताच येणार नाही, सगळं ते अर्धवट आणि शांत होऊन जातं सगळं। मला बोलायचं आहे पण तुझ्याशी, म्हणजे काय वेडी आहे मी मी डिरेक्ट तुला प्रपोज केलंय तिथे विमानात, पण मला खूप काही बोलायचं आहे रे तुझ्याशी। मला असं कमी कमी नाही बोलायचं, माझं तुझ्यावर ना खूप प्रेम आहे यार आशू, खूप जास्त प्रेम आहे। म्हणजे लहान होते तेव्हा आजावर तेवढं प्रेम केलं होतं, हा, आणि
म्हणजे माझ्यावर आहे तसं तुझ्यावर आहे असं असं नाही आहे, पण तुझ्यावर आहे ना आजापेक्षा जास्त प्रेम आहे. हा बाई, खरं सांगते, मी त्याची फॅन आहे. पण आशू, तू लाईफ आहेस यार माझं, खरंच सांगते. आशू, आयुष्यात मी कसलाच कधी हट्ट केला नाही, कधीच नाही केला. जे पाहिजे मला किंवा जे मिळत गेलं ना ते नशिबाने मिळत गेलं सगळं. तू पण तसाच मिळालायस आशू. तू आयुष्यात आलास आणि सगळंच बदलून गेलं रे माझं आयुष्य. आशू, तू आठव, लग्नात आधी शिवा थांबणार नव्हती कारण सीताई चिडलेल्या होत्या. पण मग तिने बाहेर थांबायचा हट्ट केला का? यासाठीच तिला हे सगळं घडवून आणायचं होतं म्हणून. माझी सगळी माहिती पुरवली तिने चंदनला. माझी बहीण होती अरे, मला करावं लागलं सगळं. आई आणि बाई आजीला नेहमी चिंता असायची तिची की तिचं काय होईल, तिच्याशी कोण लग्न करेल. म्हणून मी माघार घेतली. मला तिने भाग पाडलं. अनबिलिव्हेबल आहे. हो, मला माहिती आहे आशू, आणि म्हणूनच मला तुला हे सगळं सत्य सांगायचं नव्हतं. कारण मला माहिती होतं अरे तुला खूप त्रास होईल. आणि इतके दिवस आपण बोलत होतो पण मी तुला कधीच हे सांगितलं नाही. मला हे गणपतीतच कळलं होतं चंदनचं सगळं सत्य. पण तू खुश होतास म्हणून तुला बघून मी खुश झाले. आणि मुलीला पण शिवाने मला चिडवलं की बघ मी आशूला कसं माझ्या प्रेमात पाडलंय. मी आता खचले आशू, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही अरे. मला नाही जायचंय त्या फालतू त्या फ्रॉड चंदनकडे. आणि आई आणि बायाजीवर मी ओझं म्हणून नाही राहू शकत. म्हणून मी ठरवलंय की मला माझं आयुष्य संपायचंय. तू आणि शिवा खुश राहा. ती एवढी पण वाईट नाहीये, ती चांगली आहे. ती आपल्या आवडत्या लोकांसोबत ती छान राहते. फक्त काय? फक्त तुला ती तुझ्या घरच्यांपासून तोडणार नाही याची काळजी. बास ना दिव्या, याच्या पुढे मी एकही शब्द नाही ऐकून घेऊ शकत. खूप बोललीस तू. कसा विश्वास ठेवू तुझ्यावरती? आशू, नाही आशू, म्हणजे तुला माहितीये का, लहानपणापासून माझ्या सगळ्यात जवळचे माझे पप्पा होते. ते गेले आणि अशी पोकळी तयार झाली. ती पोकळी ना तू भरून काढतोयस. आशू, 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 तू आलाच नाहीयेस का अजून? अरे यार आशू, किती वेळ थांबू मी? आशू, आजचा शिवाचा वाढदिवस स्पेशल करायचा होता ना. पण शिवाला कल्पना पण नाहीये तिला असं सरप्राईज मिळणार आहे ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.